नमस्कार मंडळी. तर सकाळी सकाळी ना ह्यांनी मटण आणायला चाललेत, कारण मी सांगेनच पुढं तुम्हाला का बरं चाललेत ते. आणि इकडं मटण आणायला ह्यांनी गेले होते आणि इकडे पटपट अशा चुलीवर चपाती बनवायच्या चालू होत्या आमच्या दोघीच्या दृष्टीच्या. आणि माझ्या इथे ना आमच्या पदात जे आमच्यासोबत गप्पा मारत होते त्याने एक फास्टच काम होतं, हो की नाही. आणि मग इथे चपाती वगैरे झाल्या बनवून, मग काही ज्वारीची भाकरी आणि मक्याची भाकरी, मटणासोबत मक्याची भाकरी किती छान लागते. तो नसेल खाल्ली तर नक्की खाऊन बघा. मक्याची भाकरी आणि छान मस्त अशा आरावर भाजल्या होत्या खमंग अशा भाकरी, छान मस्त फुगत पण होत्या. आणि मग इथे नाही का आम्ही दोघे असंच भाकरी करत 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 पदाजीसोबत बोलत होता. आणि इकडे अक्का पण होत्या. अक्का आम्हाला सांगत होते की पूर्वी बायका मटणांची भाजी कशा बनवायच्या, साधं सिंपल. तसंच मी पण इथे बनवणार होते मटणची भाजी. अगोदरच मटणाला नाही का हळद आणि नमक लावून ठेवलं होतं, कारण आतमध्ये आतमध्ये काही नमक आपलं जाईल असं म्हणून. आणि लगेचच इकडं बाहेर चुलीवरच टाकायचं होतं शिजायला म्हणून थोडंसं नकळत अगदी तेल 1-2-3 आपल्या किटलीतल्या पळ्या ज्या असतात ना ते घातलं. आणि नंतर एक छोटासा कांदा चिरून घेतला होता तोही घातला, कारण माझी मम्मी सेमच असं बनवते त्याच्यामुळे मी पण असंच बनवते. आणि मग हळद आणि नमक लावलेलं मटण मी त्याच्यामध्ये छान मस्त कांदा आणि मसाला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं. छान मस्त असं हलवून घेतलं, त्याला छान थोडीशी वाफ काढून घेतली त्याची. आणि ना मग इथे छान मस्त हलवून झाल्यानंतर खरं तर अगोदरच टाकायचं होते ते 1-2 लसणाचे गड्डे, पण विसरली होती मी. नंतर टाकले त्याच्यामध्ये, त्याने मटणाला छान चव येते. आणि मटण आपलं छान शिजलं होतं. लगेचच तिखट भाजी बनवायची होती, कारण मम्मी पप्पा येणार होते लगेचच. आणि मग इथे काय आपलं जे लसूण खोबरं जे वाटण होतं ना ते इथं तेलामध्ये टाकलं. नंतर आपला घरचा काळा मसाला टाकून घेतला 1-3 चमचे. आणि ज्वारीचं पीठ मी नेहमीच मटणाला घालते बरं का. आणि इथे बघा छान मस्त अशी आपली बघा एकच दिवस घेऊन आली. आणि इकडे लगेचच दोघांना चहा वगैरे बनवून दिला. चहा दिला अक्कांना सगळ्यांना, इकडे पप्पांना मम्मीला. चालू केलाय आम्ही. ओयू बघू आता काय मच्छी मच्छी. खा किती दे खा की उचलून मला सोडून. आणि इकडे ना मम्मीनं सजोऱ्या आणि तिखट संपलं होतं माझं, आणि तिनं मला तिखट मसाला आपला घरचा बनवून आणला होता. आणि इतका छान झाला होता ना मसाला, असं वाटत होतं लगेचच तेल चटणी चपाती खायला बसावं. काय आहे तिथे ही सजुऱ्या. कुठल्या पिशवीत बसवते आता काय करा आमच्या तुमच्याकडे डबल झाले. मम्मी इकडे बघ की, मम्मी इकडे बघ. हसायला उभी दे तिला. आता तिथे जवळ आणते कॅमेरा जवळ. ओ कडक राहिले ते. कुठं कडक राहिले, गरम गरम असल्यामुळं साधं. हा वास किती भारी. वा अजून अजून काय आणलंय. दुसरी जी दुरी बारी
मम्मी त्याच्यात? हा तिळाच्या पोळ्या, कोथिंबीरच्या वाड्या. हे कोथिंबीरीची वडे नक्की खाऊ. दिदे खा खा दिदे. अजून मम्मी अजून काय आणले? आणि इथे ना तिनं तिळाची पोळी, सजोऱ्या आणि मच्छी पण बनवून आणली होती की जे की आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. मम्मी पप्पा घेऊन येणार आहेत ते. आणि ह्यांची तर फेवरेट आहे मम्मीच्या हातची ना, ह्यांना बिर्याणी आणि मच्छी तळलेली खूप आवडते, त्याच्यामुळे तिनं घेऊन आली होती आणि आम्हाला एकदमच तिनं आणून ते सरप्राईज दिलं बरं का. आणि ते बघा तिळाची पोळी ना, तोंडाला पाणी सुटते बघून. आणि इथे ना मला ह्याचंच म्हणजे विचार चालू होता की हिनं एवढं कधी बनवलं असेल सगळ्या कामातून ह्याच्यातून. म्हणजे कामं तर प्रत्येकाला असतात ना, म्हणून मग इथे ना हे बघा डब्यामध्ये तिनं बिर्याणीसुद्धा बनवून आणली होती जी की ह्यांना खूप आवडते. आणि ह्यांना ना कमी मसाले तसलीवाली बिर्याणी आवडते, एकदम साधी सिंपल अशी मम्मीच्या हातची. आणि मम्मीनं तेच ह्यांच्यासाठी इथं मच्छी आणि बिर्याणी बनवून आणलं होतं आणि इतकं छान झालं होतं ना, काही विचारूच नका. आणि ते ना एवढं सगळं आणलेलं बघून ना अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं होतं, प्लस माझे डोळे पण भरून आले होते बरं का. आणि ना आपले जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत आपली पिशवी कधीच रिकामी येत नाही, हो की नाही. भले आपण अमेरिकेत असो नाहीतर कुठे असो, आपल्याला ते काहीतरी बनवून आणतात किंवा पाठवून तर देतात, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ते ना लगेचच मग ह्यांना आणि पप्पांना जेवायला वाढलं, कारण त्यांना निघायचं होतं ना, पुढं मावशीकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळे मग थोडीशी गडबडच होती त्यांना. आले आले. आणि इकडे ना त्या दोघांचं जेवण वगैरे झालं आणि लगेचच मग मी, मम्मी, दृष्टी आणि अक्का इथे जेवायला बसलो. अक्का काही नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मग त्यांना ना मम्मीनं आणलेली तिळाची पोळी, सजोरी, कोथिंबीर वडी वगैरे दिलं. आणि इकडे मग मी, मम्मी, दृष्टीनं छान मस्त मम्मीनं आणलेल्या माशांवर ताव मारला. आणि इकडे ना त्यांची लगेच जेवणं वगैरे झाली आणि निघायची गडबड. तिकडे मावशीकडे मी मगाशी म्हणलं तसं मावशीकडे पण जायचं होतं. मग मम्मीला हळद कुंकू वगैरे लावलं, नमस्कार करून घेतला मम्मीने. आणि ते बघा मम्मी पप्पा निघाले सुद्धा. इतकं रडू येत होतं ना, खरं तर त्यांना जाऊच देऊ वाटत नव्हतं मला मावशीकडे तिकडं माळशिरसला. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.